काय मग मंडळी, उन्हात का एक नवीन ब्लॉगमा. तर मंडळी, बाहेर ना बेकार पाऊस चालू होता आणि माझ्या नीरूचं म्हणणं होतं की इथे ना मला एक डोसा करून दे. तर नमस्कार मित्रांनो, मी कविता पाटील पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर या ठिकाणी आमच्या नीरूला डोसा खायचा होता, पण नीरू या ठिकाणी खूप रडत होती, कारण की तिचं म्हणणं होतं मम्मा मी रडते आहे, माझावाला व्हिडिओ घेऊ नको. पण तरी मी तिचा व्हिडिओ घेतला, कारण मग मी तिला सॉरी पण म्हटलं बरं का. त्यानंतर आहे तर नीरूला मी मस्त डोसा पण दिला, आणि तरी पण आमच्या नीरूचं तोंड फुगलेलंच होतं. सध्या काय होतंय काय माहिती तिला, नुसते तोंड फुगून बसते सारखी सारखी. त्यानंतर मग मी तिला आहे ना, तिला एक सरप्राईज दाखवलं, जे मी तिला ऑर्डर केलं होतं कधीपासून. तर तिचं ते बघून आहे ना इतकी आनंदी झाली ना तिचं म्हणणं होतं आता हे जे सरप्राईज आहे ते ओपन करेन मी, आणि मग मी ते घालून बघेन. म्हणजे तिच्यासाठी मी एक ड्रेस ऑर्डर केला होता, आणि ते बघून ती फार आनंदी झाली. तिला फार आवडतं बरं का असे सरप्राईजेस दिलेले. तर बघा, तिचं फुगलेलं तोंड लगेच हसायला लागली. मग तिने लगेच ट्राय केला ड्रेस, आणि इतका छान ड्रेस होता ना, हा मी ऑर्डर केला होता. कलर पण मला फार आवडला होता, आणि त्याच्यावर एक छोटीशी प्रस होती, ती तर मला प्रचंड आवडली. आणि तिला पण तो ड्रेस प्रचंड आवडला, म्हणून तिने पण लगेच ट्राय केला, घालून घेतला, आणि त्यामध्ये आहे तिचं फुगलेलं तोंड चांगलं होऊन गेलं. त्यानंतर आमच्या नीरूला आज बोलवणं होतं सगळीकडे, कारण की आज होतं कन्यापूजन. तर खूप ठिकाणी कन्यापूजन होतं, मला पण करायचं होतं, पण मी काही यावेळी केलं नाही. नेक्स्ट टाइम बघू, कारण की पाऊस थांबत नव्हता आणि मी अजून काहीच खरेदी केली नव्हती. त्यामुळे म्हटलं नेक्स्ट टाइम बघूयात. तर ती या ठिकाणी कन्यापूजनसाठी ती आहे तर गेली तिच्या मॅडमांच्या घरी, ज्या ठिकाणी ती क्लासला आहे त्या ठिकाणी ती गेली. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर तिने मला सगळ्या वस्तू दाखवल्या. तर काय काय वस्तू तिला दिलेल्या त्या सगळ्या तिने दाखवल्या, आणि ती आनंदित झाली. तर असा होता आमचा आजचा दिवस. बाय गाईस, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.